नाही, कारण ते निवडणुका काढतायत. आता निवडणुका लागल्या, नगरपालिका परिषदा, जिल्हा परिषदा, मग छोट्या पालिका, महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत. मग तुम्ही आता गप्प बसा, आम्ही तुम्हाला जून मध्ये देतोय ना, आत्ता मतं द्या. आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे, हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ. नाहीतर मग मी परवा बघितलं ना, शेतकरी काय काम करायचं थांबत नाही. इथे किती शेतकरी आलेत, बरोबर आहे. तुम्ही आता काय जमीन अशी वाऱ्यावर सोडून आले, रडताय तरी पण पेरणी सुरू करताय ना. हेच आहे. सरकार म्हणते की किती काळ रडतील, रात गई बात गई, अरे 2 दिन रहेगा बाद में आएगा. कारण तुम्ही शेतकरी आहात, तुमचं आत्ताचं कर्ज डोक्यावरती आहे. उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही, कपाळाला हात लावून बसला, तर उद्याचं पण गेलं म्हणजे मग काय, संपलंच सगळं. त्याच्यामुळे शेतकरी रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे. आणि ही तुमची जी एक असहायता म्हणा, ही सरकारने ओळखलेली आहे. ती जाईल कुठे? याला थोडंसं इकडे तिकडे काहीतरी दिलं खातूर मातूर, याला एक मराचं बोट लावलं, कोपऱ्याला गुळ लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे येईल. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय, एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे. विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते, पुण्यात मोर्चे काढले होते, आपण परत काढू मोर्चे, मुंबईत पुण्यात पण काढू. जे जे आंदोलन म्हणून करता येणे शक्य ते सगळं मी करीन. मी एक निर्धार केला पाहिजे. जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू. कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे. मला एक सांगावं, बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते? आता जर का कर्जमाफी केली, त्यांच्या मते कर्जमाफी, मी म्हणतोय कर्जमुक्ती, तर बँकांचा फायदा होईल. म्हणून आता करणार नाही, जून मध्ये करणार. मग आता केली तर बँकांचा फायदा, जून मध्ये केली तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत, आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा तर अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहेत. म्हणजे तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावणं चाललंय आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जमिनी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही चालणार. काय करू मी नांगर घेऊन? माझ्या हातात आसूड दिलाय, काय करू मी आसूड घेऊन? आसूड तुम्ही आहात स्वतः, तुमच्या हातामध्ये आसूड आहे, तुमचा बैलावरती नाही. तर या सरकारवरती पण कोरडे ओढले पाहिजेत. आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा ठेवा बाजूला, सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तशी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ. आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केलात तर हे होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती, तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. ते वोट बंदीचे फलक पहिले लावा सगळीकडे. जसं नोटबंदी केली ना, विचारलं तुम्हाला काय, तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा? लाईन मध्ये उभं राहावं लागलं. शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या, शेतकरी काय आता चेकबुकाने सगळं काय करतो, त्याची कार्ड वापरतो. पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो, नोटीने होतो. आणि घरातल्या ज्या महिला आहेत, अनेक ठिकाणी महिलांना विचारलं, त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्याच्यासाठी साठवून ठेवतात. मग ते पिठाच्या डब्यात असेल, डाळीच्या डब्यात असेल, आणखीन कुठे असेल, ते सुद्धा त्यांना काढावे लागले आणि लाईनीत भरून ते भरून टाकावे लागले. बरं, का नोटबंदी केली होती? तर दहशतवादी हमले होणार नाही. का नोटबंदी केली होती? तर भ्रष्टाचार होणार नाही. अरे भ्रष्टाचार होणार नाही. ते संभाजीनगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही, बॅग उघडी टाकून बसले नोटाने भरलेल्या. कुठे गेली नोटबंदी? पहलगामचा हल्ला पाहिला ना, कुठे गेली? दहशतवाद कसा संपला? हे सगळं खोटं सांगून आपल्याला म्हणजे काल मी एक चांगली, ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात, एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता आहे माहितीये तुम्हाला?
सगळ्यात मोठा घोटाळा सांगतोय, कोणालाच कळणार नाही, पण मला शब्द आवडला, संभ्रम घोटाळा. संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे, हिंदुत्वाचा पाईक मीच आहे, देशभक्त मीच आहे, शेतकऱ्यांचा त्राता मीच आहे. हा जो संभ्रम या भाजपने केलाय, हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा संभ्रम घोटाळा. बाकीचे घोटाळे नगण्य आहेत, पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय. किती पैसे डोळ्यात एकच पैसे खातायत, बॅगा उघडून बसलेत, दारूचे परवाने, ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागतायत, काही करतायत, पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद, काही होत नाही. हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा. आणि पहिलं मी तर नागेश आणि आपले इथे एक दोन आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील, ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसा. जा तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जा विचारा, त्यांना पण हे सगळे या धान्याने पिकवले शिजवलेलं अन्न आहे ते त्यांना घेऊन जा. पालकमंत्री म्हणून तू टरेबाजी करतो, झेंडावंदन करायला येतोस, हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस, सगळे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट सगळी तुला पाहिजेत म्हणून तू येतोस, पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत उभा का राहत नाही? विचारा त्याला, जा विचारा. तुम्हाला मी बोलता करायला आलेलो आहे. बोला बोला, तुम्ही बोला. आतापर्यंत किती 10 मन की बात ऐकली, आता सगळ्यांना जन की बात कळू द्या, लोक काय म्हणतायत. आणि ही जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल. आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असेच जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही. मी जे बोलले ते पट्टे करणार आहात? कधीपासून वोटबंदी सुरू करणार? जिल्ह्या जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले, जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा वोटबंदी. जोपर्यंत ह्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही. पसरवा, बघा तुमच्या समोर येतात की नाही नाक असं. तर सगळ्यांना धन्यवाद देतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.